तर हे गाईस, वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल. तर तुम्ही आता बोला असाल एवढी हळू आणि दमट सुरुवात का होते आहे ब्लॉगची. ह्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे. तर गोष्ट अशी आहे की आता आम्ही चाललो आहे कोकणला, म्हणजे अंजरलेला चाललो होतो. तर आता अंजरलेला जाता आता खूप मोठी स्टोरी आहे ह्याच्यामागे. म्हणजे आता काय झालं आहे, आम्ही निघालेलो हे विचार करून की आम्ही दोघंच जाणार आहेत. बट आमच्या दोघांचा प्लॅन असा होता की आम्ही लोक ट्रेननी जाणार आहे. बजेट ट्रॅव्हलिंग असं ह्या ट्रिपचं नाव होतं. म्हणजे ऑल इक्वल टू आम्ही 1500मध्ये कोकण जाऊन 2 दिवस राहून माझ्या मावशीच्या घरी आणि रिटर्न येणार होतो आम्ही. बट आता गोष्ट अशी झाली की असं काय होणारतलं नाही. ह्यासाठी नाही की आम्ही आमची ट्रिप कॅन्सल करतो आहे, यासाठी की तुम्हाला मी स्टार्टिंगपासून सांगतो की ह्याचं रिझन तुम्हाला हे पुढे स्टोरीमध्ये कळेल. तर गोष्ट अशी होती की आम्ही आता चाललो होतो कोकणला. आमच्या जी ट्रेन होती, दोघांनी जो प्लॅन केला होता, तर कालपासून एकदम बसून ट्रेन बघतोय. हां. तर आमचा असं प्लॅन कितीचा होता आपला की 12ची काहीतरी ट्रेन होती. 12:05ची ट्रेन होती दादरवरनं आणि LTTवरनं सेम टाईमला सुटत होती. म्हणजे 2 ट्रेन्स होते. तर आम्ही विचार केला की दादरवरनं आम्ही ट्रेन पकडतो. तर आमचं असं झालं की आम्ही अंधेरी स्टेशनला गेलो, तिकडनं आम्हाला एका मित्राचा कॉल आला आणि आम्हाला बोलला की आपण मला सकाळी निघूया ना, सकाळी निघूया, 5ची ट्रेन पकडूया, मला पण यायचं आहे. बट आम्ही बोललो की आमचा प्लॅन झाला आहे. बट काय बोलतो नाही, आता आपण सकाळी एकत्र जायचं. तर मी माझ्या मनावरती दगड ठेवला, ह्याने ह्याच्या पण मनावरती दगड ठेवला आणि शेवटी आमचा प्लॅन झाला की ठीक आहे चला आता जायचंच आहे, तर मग कधीही जाऊया, काय फरक पडतो आहे, दुपारचा एक टाईम मिस होईल. तर आम्ही असा हा विचार करून बोललो की चला जाऊया. आता त्याच्यात एक ट्विस्ट आला. त्याच्यानंतर आम्ही लोक आलो LTTला, बोललो आम्ही आता रात्रभर टाईमपास करू आणि सकाळची काय आहे ती 5:20ची ट्रेन पकडून आम्ही आमच्या मावशीच्या गावी जाऊ, मजा करू, खावं पिऊ. तर त्यासाठी आम्ही पहिली दादरला आलो. दादरनं LTTवरनं ट्रेन होती आमची, तर आम्ही LTTला येत होतो. तर बोला LTTला जाऊया. त्या LTTला पोचलो. आता आम्ही तर तिलकनगरला आहे, तिलकनगर रेल्वे स्टेशनला आहे. LTTला जाऊन आलो आम्ही लोक. तर LTTला आम्हाला कळलं की कल्याणला ट्रेन आहे, कल्याणवरनं पण ट्रेन आहे. ती सकाळची आम्ही ज्या ट्रेननी जाणार होतो ती कल्याणवरनं आहे. आपल्याला वाटलेला तिलकनगरवरनं 1:30ची पण एक ट्रेन आहे. 1:30ची ट्रेन आहे. हा, बट ती नव्हती. पण नव्हती ती. बट मग आम्ही असं विचार केला की ठीक आहे, सकाळच्या 5च्या ट्रेन ती कल्याणवर नव्हती, तर आम्ही आता तिलकनगरवरनं कल्याणला जाणार होतो. तर जसं आम्ही LTTला पोचलो तसं आम्हाला मित्राचा हां म्हणजे बुकिंग ऑफिसवर असा पोचत होतो. तर तेवढ्या त्यांना अशा तिकीट काढायच्या वेळी मला मित्राचा फोन आला. बोलतो बा थोडा प्लॅनमध्ये चेंजेस करूया, रात्रीच निघूया पण थोडा वेगळा वेगळं काहीतरी, नवीन काहीतरी. जी ट्रिप आमची होती नॉर्मल कसली एबनॉर्मल ट्रेनची, ती आता झाली आहे बाईक राईड. तर आता आम्ही चाललो आहे बाईकने. तर हे तुम्हाला आता आम्ही जेव्हा अंधेरीला पोचू तर तुम्हाला एकदम पक्का कळेल की नक्की कसं आम्ही काय चाललं. तर म्हणजे आता आमचं स्ट्रगल असं आहे की आम्ही तिलकनगरवरनं चाललो आता रिटर्न अंधेरीला. तर पुढचं तुम्हाला दाखवतो जे 2 आहेत ते कोण आहेत, आमच्यासोबत कोण जुडणार आहेत ते मला पुढे कळेल. तर आत्तासाठी एवढंच होतं, एवढीच अपडेट देतो. आणि इंट्रोडक्शन द्यायचं राहिलं होतं या चॅनलवरती. म्हणजे इंट्रोडक्शनची गरज नाही, याच्या आधी नाही तो व्लॉग टाकलाच कुठं अजून, आपण व्लॉग नाही टाकला अजून तुम्हाला. तो कॉलेजमध्ये शूट केलेला सेमिस्टरच्या वेळी. पण आता कोल्हापूरमधला आहे. हा, आता कोल्हापूरमध्ये. तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये व्लॉग टाकणार आहे. तर तू कोणा भाईचं नाव बी सांग. आपलं नाव असं कोणाला माहित नाही, असं होऊच नाही शकत. तरी माझं सांगा. नाव आर्यन नाव आहे माझं. आणि मी यश. पूर्ण ट्रिप आमच्यासोबत तुम्ही चला, तुम्हाला दाखवतो बाईक राईड कोकण. म्हणजे तुम्ही भरपूर व्लॉग बघितला असेल, पण आमच्या एवढी बकचोदी नसेल बघितलात. मे बी बकचोदी खूप होणार, जसं तुम्ही आत्ताच बघता आमची काय चुदली आहे. सॉरी गाईज, पण जे आहे ते करतात. येऊन परत अंधेरीला LTT लेवल आमचे L लागलेले आहेत. आता आम्ही अंधेरीला चाललोय. तर सर भेटू आपण अंधेरी स्टेशनला. आता सध्यासाठी एवढंच, चला बाय बाय. तर मित्रांनो आम्हाला एक कुल्फी भेटला, कुल्फी खाताना. तर आम्ही आलो अंधेरी स्टेशनला. अंधेरी स्टेशनला आलेलो आहे. एक कुल्फी भेटला, कुल्फी खाताना. हा आमचा 3rd पर्सन आहे ट्रिपसाठी. आणि ही गाडी आहे आणि ही जी गाडी आहे हां आपण काढलेली आहे आणि आपण पोचणार आहे सीधा हां कोकण 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 कोकण. हां. सुरुवात झाली आहे. एक कुल्फी लाव. आई झाडाने कुल्फी उलटी गेली तरी खाणार. तरी काय नाही, मी खाणार का, कारण की माझा भाव आहे. ते करणार एकदा माझा भाऊ. पंखा चालवताना
पंखा येते हवा. पंखा चालू असताना येते हवा. पंखा चालू असताना येते हवा. आणि जर तू सोबत नसला ना, जर तू सोबत नसला ना, तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाऊ माझा जीव आहे. चुत्यागिरी इकडे चालले पुरं कोकण ट्रिप काढायचे. 3 दिवस नॉन स्टॉप. मे बी दिवस वाढू शकतात. नो बडी नोस. गॉड्स प्लॅन. बडे साहेब. बरं चला गाइस भेटू. आज चौथा भेटेल त्या दाखवतो. भाऊ तू इंट्रोडक्शन दे. माझं नाव कुणाल आहे आणि बस एवढंच काफी आहे. बाकीचा पुढे तुम्हाला ट्रिप मध्ये बाकी तर तुम्हाला बघचे दिसणारच आहे ब्लॉग मध्ये. मग तुम्हाला कळेलच मी कोण आहे, काय माझं काय आहे. चला आता भेटूया अरे आपण. हो, आता आपण भेटूया चौथ्या माणसाकडे. तर मित्रांनो आता आम्ही आलो पोचलो तर कुलाड. म्हणजे आम्ही एका स्ट्रेचमध्ये पहिले 100 किलोमीटर्स केले होते. मग त्यानंतर 65 किलोमीटर 65 किलोमीटर्स केले. म्हणजे आता आम्ही इन टोटल फक्त 110 किलोमीटर. 110 किलोमीटर उरले आहेत. आणि इकडे 4 आलू शेवचे पॅकेट, 2 लिटल हार्ट्स आणि बस 2 हे कॉफी, 3 एक चाय, 2 चाय हां आणि माचीस. शी लव्स मी अँड शी लव्स मी. करणार लोक लव यू नॉट. शी लव्स मी नॉट. तर इथे खूप धुळा झालेला आहे. प्रतीक कुठे? प्रतीक गाडी चावी दे ना. गाडी चावी दे ना. तो काय कोणाला गाड़ी का चावी तो लगा. ये अपन इन लोग का भी ये बाइक देते चलाने. कौन सी एक्टिवा? हाँ अबे ये चलाता हूँ कौन? मैं चला रहा हूँ भाई. तू आराम कर अभी. एक 10 किलोमीटर जो बचा वो 10 खींचता. किलोमीटर नंतर 10 किलोमीटर में खींचता बाकी तू खींचना. तू 50 किलोमीटर खेच. एवढा भी 170 खींचा ना. तू 50 किलोमीटर खेच लास्टचे. ओके हा ठीक आहे चल. तर तुम्हाला आता मी किती किलोमीटर झाले तर एकूण ते दाखवतो. थांब. प्रकारे मला दाखव. शिव किती किलोमीटर झाले थांब ना. 131. आता आमच्या झालेत 131 किलोमीटर. ह्याच्यामध्ये आम्ही एकदा फ्यूल अप केलं तर त्याच्यामध्ये थोडेसे आमचे ते कट झालेत किलोमीटर्स. बट आता आमच्या इकडनं म्हणजे इथून अंजरला बाकी राहिले काहीतरी 110 किलोमीटर. आता हे बघ अशी गाडी चालू करतो. ते गाडी चालू करते साहेब. हो ए बस रे मत कर. पेट्रोल बजेट. आता मी अशी चालू करणार आणि मला दाखव मी जातो. हा जा लवकर जा. कुठे चाललाय? अरे बटलू गाडी पुढे घेतं. आणि आर्यन ज्यांनी या ब्लॉगची सुरुवात खूप थाटामाटात केली त्यांच्या आता उदास झालेलं आहे. साहेब तर तुम्हाला कसं वाटतंय? तुमची म्हणजे एक इच्छा होती बाईक राईडची, तुमच्या त्या गाण भरत आली अशी का दिसते? 2 शब्द तुमचे प्लीज. बोचा खूप दुखायला लागलाय. मुंबई ते कोकणातला हा प्रवास खूप म्हणजे बोचादुखी आहे. जर तुम्ही गाडीने जाताय तर लय बोचा दुखतो. पण साहेब असं तुम्हीच बोलत होतात की आपण बाईकनी जाऊया. तर आता काय झालं असं तुम्हाला की तुम्ही बाईकनी जायची इच्छा नाही जगतो? अरे आले कुणाल शेड आले. आता कुणाल शेड गाडी चालवणार. आता मी थोडा रेस्ट घेणार आहे कारण मी 130-140 किलोमीटर मी खेचलेली आहे. आता इच्छा आमची आहे की आम्ही साहेबांना गाडी देऊ. बट हायवेवरती खड्डे आणि हायवेवरची स्पीड ब्रेकर अचानक येणार. आम्ही ते बघून असं विचार करतोय की देऊ की नको देऊ. 2 मिनिटात कोकणात नाही फिरवली तर शिट. कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. आता आपण भेटूया डायरेक्ट. आता मी कोलाडला आहे. कोलाडवरनं आम्ही पोचू 3 तास मॅक्स. 3-2.5 तास. किती तास लागतील कुणाल? ह्याला माईक बोलतात. माईक. किती तास लागतील? 1.5 तास 2 तास किती लागणार? आता माझ्या हातात ही गाडी येणार आहे ना. हा. आपण 1 तासात पोहोचू. ओ शिट. म्हणजे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे कुणाल साहेबांचा. चला उजेड झालाय निघू आपण. थोडंसं जर सिनेमॅटिक्स आता मी आपण भेटू. तुम्हाला जर सिनेमॅटिक्स काढला भेटले तर मी काढीन. कुणाल भाऊ गाडी चालवत असताना. Cinematic- सॉरी बबला शॉट. चला सिनेमॅटिक मध्ये मला ही रे घारेडा एक नंबरचा. याच प्रकारे आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये म्हणजे अंजरला आला वेंगुर्ला अंजरला आला वेंगुर्ला भेटूया. वेंगुरा अंजरले रे पागल गाव का नाम मत खराब.
ओके गावचं नाही तुझं नाव खराब खूप सुंदर गाव आहे. आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. मी तर विचार करतो आता तिकडे जाऊन डायरेक्ट कडेवरचा गणपती वगैरे मी याच्यात कव्हर करीन. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी टाकीन, कारण मी 2 पार्टमध्ये व्लॉग टाकणार आहे. चला बाय 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 बाय. त्याचं दुकान दाखव. चला चला ये चल चल. बाय करा काकी चला त्यांना एम्बरेज करतोय. याच प्रकारे काकीने बाय केलंय. चला 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 आता सगळ्यांनी बाय बाय केलेलं आहे. आता आम्ही निघूया. चला शुभ झाली शुभ सकाळ. चला रे चला फटाफट चला. हे बंद कर बहुत हो गया. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण आता आम्ही थांबलो वडापाव खायला. एक हॉल्ट झाला अजून. खा झाड्या वडापाव खा. कडाक तू का झाली फेस रिव्हील झालेला ब्लर करूया आपण. याचं चुकून एक फेस रिव्हील झालेला पण ह्याच्यावरची ब्लर येईल. भावा दाखव दाखव ब्लर येईल. मी ब्लर करणार तुला. फुल जॅपनीज भावा फुल. त्यामुळे थांबलो होतो. इथं का स्टील वॉटर दाखवेल ना. स्टील वॉटर आदर्श दिलाय बोलतो. हा एक बाईट बरोबर लवकर बरोबर बरोबर जोरली बरं. एक बेड होती तुझी एवढ्या अर्धा वडापाव खाल्ला. नीच माणूस असतो माहितीये. हात्यावरचा माणूस आहे. वडापाव जागा नाव जपली इकडे आणि मामा येतो. नाव तुम्हाला ब्लॉग बघशील तर तुला आठवेल. आपण आलेलो ना. आपण येतो आणि मेन चाय. मी चेस कर आलो मित्र. चेस दे. चल एक सिप मार. आता एक असा एक वडापावचा बाटी झाला. थोडं गरम आहे. तेलातून लगेच काढून दिलेलं. आणि आता चाय. चला चाय द्या. चुस्की द्या. हो सिनेमॅटिक. कडक मी पण वडापाव खातो. पण वडापाव चांगला आहे की नाही. वडापाव चांगला आहे ना. वडापाव तर आपण थांबा जरा. मी पण खाऊन घेतो आणि मला भेटतो. चला तर आता आम्ही पोचलो घरी. फ्रेश झालो थोडं. आता आम्ही कडेवरच्या गणपतीला चाललो. तिथे असं काहीतरी घर आहे. ओहो फेस रील ना फेस दिसणारच नाही. आता मी चाललोय कड्यावरच्या गणपतीला. 2 गाड्या निघाल्या आहेत. सुंदर जातो कड्यात. हाऊस टूर वगैरे नंतरला येतो. सध्या आता आलो फ्रेश वगैरे झालो थोडा बसलो आणि आता मी निघालो आहे फट फास्ट. कुणाल शेठजी एक मिनिट काय बोलू राहायची तू. कड्यावरच्या गणपती बाप्पांचा विजय सो. चला गणपती बाप्पा जागा आता कड्यावरच्या गणपतीला. थांबा मला बोलायचं काय तरी. बोला ना. अरे मला दाखव. याच प्रकारे आम्ही कोकणला आलोय. रात्री 2ला निघालेलो आणि सकाळी 10ला पोचलोय. बहन चोत आणि कमर दुखते. बाकी काय नाही. झोप पूर्ण झाली आणि नाहीच होणार आहे. कारण की आज तर आम्ही खूप मजा करणार आहे. आज आणि उद्या. मग परवा आम्ही परत निघणार आहे. मग आज आणि उद्या काय होणार ते ब्लॉगमध्ये तर तुम्हाला नाही दाखवू शकणार. सगळं तर नाहीच दाखवू शकणार. हां आम्ही बीचवर जाणार. ते इकडे फोटो काढणार ते दाखवणार. बाकी काय करणार ते. Don't expect any kind of 18+ content from our channel. तर आता आम्ही पोचलोय कड्यावरच्या गणपतीला. माईक घेतल्यावर माईकचा यूज करायची कोणाची इच्छा नाही, कारण खरंच खूप झोप आली. गणपतीचं दर्शन करून फटाफट जाऊन घरी कधी अंथरून टाकताना कधी झोपतं. एक 3-4 तासाची पॉवर नॅप भेटली ना आम्हाला लोकांना. मग त्यानंतर आम्ही इव्हनिंगची मजा करू आणि मे बी इव्हनिंगची मजा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मला त्या कड्यावरचं गणपती आहे मला दाखवतो. त्या गणपतीचं पूर्ण मंदिरला
असं वाटतं ना. चला. आता आम्ही इकडे मे बी हा व्लॉग इथे एंड करू आणि नेक्स्ट व्लॉग आम्ही शूट करायला चालू करू.